एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि शासनाच्या धोरणाविरोधात आता शिक्षक आक्रमक झाले असून उद्या गुरुवारी 9 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. विविध शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शिक्षण संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळाचे शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन शाळा 100% बंद ठेवण्याचे आवाहन संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी दुपारी ठीक 1 वाजता 4 हुतात्मा पुतळा ते पूनम गेट जिल्हा परिषद असा विराट मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांवर नजर टाकल्यास सेवाज्येष्ठ शिक्षकांचा अपमान करणारे शिक्षण संचालकांचे 14 मे 2026चे पत्र रद्द करण्यात यावे. TET परीक्षा रद्द करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा जाचक शासन निर्णय तात्काळ रद्द व्हावा. तसेच शिक्षकांना दिली जाणारी SIR आणि BLOची अशैक्षणिक कामे बंद करण्यात यावीत या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान हा शिक्षकांच्या स्वाभिमानाचा लढा आहे. जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल, अशा प्रतिक्रिया शिक्षक नेत्यांकडून व्यक्त होत आहेत. दरम्यान सध्या पावसाचे दिवस चालू आहेत, त्यामुळे पावसाचे दिवस असले तरीही या मोर्चाला शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही सामाजिक संघटनांनीही शिक्षकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.